नमस्कार, प्रतिभा किचन मध्ये आज आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे खजूर बर्फी कशी बनवायची। ते खजूर घेतलाय 200 ग्रॅम, काजू 100 ग्रॅम आणि बदाम 100 ग्रॅम बस। तर सर्वप्रथम मी इथे तूप टाकून घेणार आहे। थोडंच टाकायचं तूप। आपण फ्राय करण्यासाठी काजू आणि बदाम टाकणार। भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे थंड तुपात। छान भाजून घ्यायचं आहे, खूप नाही थोडंसं अर्धा आपलं झालं आहे। काजू आणि बदाम बारीक तुकडे करून म्हणजे आपण सिल्वर फॉइल पेपर पण वापरू शकतो। आता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून आता इकडे तूप टाकली हे पॅन तूप टाकून घ्यायचं बऱ्यापैकी। एक मोठा चमचा पोहेचा घ्यायचा आहे आणि हे बी काढलेलं खजूर टाकून आपण त्यात टाकणार आहे। मस्त द्यायचं तुपात। छानपैकी आपला आता हे खजूर मॅश झालेलं आहे थोड्याशा तुपात। आपण ते इथे टाकून घेणार आहे। आपण ते काजू बदाम मध्ये आता हे मिक्स करत आहे। हे छान मॅश झालेलं आहे आणि ते मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला वाटते रोजच्या रोज आपण काजू बदाम आणि खजूर खाऊ पण काही खाल्लं जात नाही आणि मुलांनाही खूप छान सोपी पद्धत आणि छान आहे। हे एक वडी खाल्ली तरी छान 2-3 काजू बदाम 2-3 खजूर एवढं जातं आपलं पोटात। मॅश करून घ्या असं छान, खूप छान लागते ही बर्फी खजूर आणि काजू बदाम पासून बनवली। उपवासाला सुद्धा चालते। मिक्स करून आता त्याचा मस्त छान असा रोल करून घ्यायचा आहे। रोल करून आपल्याला कट करायचा आहे। त्यासाठी स्क्वेअर बनवून घेतला आहे। गोलही बनवू शकतो आपण आणि असा कॅरी बॅग मध्ये रॅप करून तो आपल्याला फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचा आहे 20 मिनिटांसाठी। तर मग आता आपल्याला 20 मिनिटं झाले आहे। आपले खजूर बर्फी तयार करण्यासाठी आपण इथे रेडी आहोत। आता कट करून घेणार आहे मी असं छान कट करून घ्यायचे आहे असं छान। बर्फी इथे तयार आहे। नक्कीच ट्राय करा, शेअर करा, लाईक करा। थँक यू।